उद्याला आहे मकर संक्रांत. त्यासाठी ना लागणारं साहित्य काय आहे हे घरी माझ्या बाबांनी आणलेलं होतं आणि इथे ना सुगडीसुद्धा आणलेली होती बाबांनी, कारण मी तर काही मार्केटमध्ये गेली नव्हती. आणि मार्केटमध्ये जायचं म्हटलं ना तर अमूल्याला सोबत घेऊन जावं लागतं, म्हणून म्हटलं बाबाला तुम्हीच आणा. मला विचारलं होतं बाबांनी काय काय लागतं म्हणून. तर इथे चॉकलेट्स आणली होती, म्हणजे उद्या लुटीसाठी अमूल्याची लूटसुद्धा करावी लागतं, गांजरं. आणि त्याचबरोबर इथे शेंगा होत्या, मटरच्या शेंगा आणि वालाच्या शेंगा, अशा 2 प्रकारच्या. आणि आता काळ्या थैलीमध्ये काय आहे ते पण तुम्हाला कळेलच, म्हणजे सांगतेच मी इथं. तर इथे काळ्या थैलीमध्ये आहेत आंबट गोड असे मस्त असे गावरान बोरं. इतके छान होते ना, टेस्ट करून बघितली होती मी थोडी, पण खूप छान वाटले. हे बोरं बघून तोंडाला पाणी सुटले असेल ना, खरंच खूपच टेस्टी होते बोरसुद्धा. आणि त्यानंतर दुसऱ्या काळी कॅरी बॅगमध्ये काय असेल, तर यामध्ये आहेत लुटीसाठी आणलेल्या मुलीसाठी बिस्किटं, कारण बिस्किटं, चॉकलेट आणि गोळ्या ह्या सगळ्या गोष्टी असतात ज्या लुटीला लागतात. म्हणजे आता 2 दिवसावर लूट आहे म्हणून मग साहित्य पहिलेच घेऊन आले होते जे आपल्याला लागतं ते, म्हणजे गाजरं, वाटाणे, फक्त हरभरा आणायचा बाकी होता. तर ते सुद्धा आणणार आहे, तर ते उद्याला आणणार. ते बाबा म्हणाले की बाजारामध्ये काही मिळालं नाही मला, मी काही फारसं फिरलो नाही कारण गर्दी खूप असल्या कारणाने. आता संक्रांतीचे सण चालू आहे, तर त्यानिमित्तानं बाजारामध्ये खूप सारी गर्दी आहे. तुम्ही सुद्धा हे जे साहित्य लागतं ना ते साहित्य नक्की आणा आणि सुगडं तर आवर्जून आणा. बाय.